रामकृष्ण हरी माऊली. आज माऊलींचा मुक्काम ज्या ठिकाणी आहे ते ठिकाण आहे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस. आणि या माळशिरस या ठिकाणी माऊलींचा मुक्काम आहे. त्या ठिकाणचे आपण अपडेट घेत आहोत. आज लाखो वारकरी आळंदीहून पंढरीच्या विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी जात असताना ठिकठिकाणी माऊलींचा मुक्काम होत असतोय. आणि त्या ठिकाणी लाखो हजारो वारकरी सुद्धा माऊलींच्या अवतीभोवती मुक्कामाला थांबत असतात. आज ज्या माळशिरस या ठिकाणी माऊलींचा मुक्काम आहे त्या मुक्कामाची काय पूर्वतयारी केलेली आहे ते ठिकाण आणि त्या पूर्वतयारीविषयी आपण येथील जे कार्यकर्ते आहेत किंवा पदाधिकारी आहेत त्यांच्याशी थेट आपण वार्ता करत आहोत की सर काय सांगाल, आपलं आमच्या चॅनलला नाव सांगा आणि या पालखी तळाविषयी तुम्ही पूर्वतयारी काय केलेली आणि सर सांगा. मी सुमित जाधव, मुख्य अधिकारी माळशिरस नगर पंचायत. माऊलींच्या स्वागतासाठी माळशिरस नगर पंचायत आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने खूप चांगल्या पद्धतीची तयारी करण्यात आलेली आहे. जसे की या ग्राउंडचं पावसाच्या अनुषंगाने चिखल वगैरे होऊ नये म्हणून मुर्मीकरण करण्यात आलंय. त्यानंतर आपण एक 25,000 स्क्वेअर फूटचा जर्मन हँगर जिल्हा परिषद कडून आणि एक 10,000 स्क्वेअर फूटचा वॉटरप्रूफ मंडप की पावसाळ्याच्या अनुषंगाने वारकऱ्यांसाठी एक चांगली सुविधा व्हावी यासाठी एक जिल्हा प्रशासनाने घेतलेला एक चांगला उपक्रम आहे. त्यानंतर माळशिरस शहरामध्ये विविध ठिकाणी 1800 शौचालय बसवण्यात आलेली आहेत आणि 8 टँकरचे फिडिंग पॉइंट. बाकी इतर अनुषंगिक जसे की मंडप असेल, लाईटची सुविधा, संपूर्ण गावामध्ये जिथं जिथं दिंड्या बसतात त्या दिंड्यांच्या ठिकाणी स्वच्छता, लाईटची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था ही माळशिरस नगर पंचायतीतर्फे करण्यात आलेली आहे. सर सुरक्षेचा उपाय म्हणून काही तुम्ही उपाययोजना केलेल्या आहात? सुरक्षेचा उपाय म्हणून आम्ही संपूर्ण गावात सीसीटीव्ही हे कार्यान्वित केलेले आहेत आणि त्या सीसीटीव्हीचा फीड सध्या लाईव्ह पोलीस स्टेशनला आहे. आणि ह्या पालखी तळावर सुद्धा आम्ही 8-10 सीसीटीव्ही लावलेत. त्याचा फीड आपल्याला UOC सेंटरला आहे. आपण एक तिथं एक इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर तयार केलंय, त्याच्यामध्ये त्याचा लाईव्ह फीड होतो आणि इन केस काय मिसहॅप झाला तर तिथून आम्ही लगेच कॉन्टॅक्ट करू शकतो अशी आम्ही. सर माऊलींचं इथं आगमन कधी होईल आणि ते किती काळापर्यंत असेल? उद्या माऊलींचं प्रस्थान कधी होईल, काही कल्पना तुम्हाला? एक 6 वाजेपर्यंत माऊलींचं आगमन होईल आणि उद्या सकाळी 7 वाजेपर्यंत माऊलींचं प्रस्थान होईल असं नेहमीचं फाइंड आहे. धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल. आपण सर काय सांगाल? माळशिरस नगर पंचायतच्या वतीने सगळ्या वारकऱ्यांना काही गैरसुविधा होणार नाही याची पुरेपूर काळजी किंवा दखल नगर पंचायत म्हणून माळशिरसने घेतलेली आहे. तरी सर्व आनंदाने हा सोहळा पार पडेल अशी आम्हाला खात्री आहे. धन्यवाद सर, कारण तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. नक्कीच तुम्ही चांगल्या प्रकारचे इथं उपाययोजना केलेल्या आहेत. आज आपण बघतोय की चिखल होऊ नये म्हणून तुम्ही त्याच्यावरती खडी क्रेश टाकलेला आहे. त्याच्यानंतर माऊलींचं जे मुक्कामाचं ठिकाण आहे ते हे वॉटरप्रूफ पद्धतीचं बनवलेलं आहे. आम्ही त्याचे अपडेट घेऊ. ताई काय सांगाल? हॅलो ताई, आज तुम्ही इथं माऊलींच्या सेवेसाठी आहात आणि माऊलींची चांगल्या प्रकारे काळजी घेण्यासाठी जे तुम्ही स्वतःच तन आणि मन अर्पून मेहनत घेतलेली आहे त्याच्याविषयी काय सांगताल थोडक्यात? मेहनत म्हणजे कसं आहे, दरवर्षी ठरल्याप्रमाणे माऊली आपल्याकडे येते, त्यामुळे आपण सर्व व्यवस्था करणं ही अनिवार्यच आहे आणि केलीच पाहिजे. कारण माऊली आपल्याला भेटायला येते, त्यामुळे सगळं व्यवस्थित होणं फार गरजेचं आहे. आणि तसं आमचं प्रशासन आधीच सज्ज असतं 1 महिना. माऊली तुम्ही म्हणजे प्रशासनात आहात, प्रशासनात कार्यरत आहात, तुमचा आता पदभार काय आहे? माझा पदभार आहे क्लार्क म्हणून. पण कसं आहे, आमच्याकडं सगळेच मिळून प्रशासनाचे अगदी सफाई कामगारापर्यंत, प्रशासन विभागापासून सफाई कामगारापर्यंत आम्ही सगळे कार्यरत आहोत. धन्यवाद माऊली. तुम्ही सांगितलं की अगदी मेहनत चांगली करून माऊलींचं स्वागत करण्यासाठी तुम्ही सगळेजण सर्व आहात. तुमच्या प्रशासन सज्ज आहे, सुरक्षेची सर्व काळजी घेतलेली आहे. काय सांगाल? काय माऊलींचा आज मुक्काम माळशिरस या ठिकाणी होत आहे. तुम्ही किती वर्ष झालं वारी करत आहात आणि आज माऊलींचा मुक्काम माळशिरस ठिकाणी होत असताना काय वाटतंय? चांगलं वाटतंय. तिकडे कॅमेराकडे बघा आणि सांगा. लय चांगलं वाटतंय. 25 वर्ष 20 वर्ष झालं मी वारी करते. आळंदी ते पंढरपूर हे
20 वर्ष झाली वारी करताय. 20. आपल्या मायबापाला भेटण्यासाठी पंढरीला जात आहात. हे घेऊन हे आले. तुमचं माहेर. हा खरं माहेर तुमचं कुठलं? पंढरपूर पंढरपूर माहेर. होय. विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी तुम्ही 20 वर्ष झालं आळंदी ते पंढरपूर अशी वारी करत आहात. हा आणि आजचा मुक्काम सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस या ठिकाणी आहे. माळशिरस म्हणजे मुक्काम आहे. मनात काय वाटतंय मनात? काय लय आनंद वाटतोय, आनंद वाटतोय माऊली. आनंद वाटतोय. हा आपल्या मायबापाला भेटण्यासाठी माऊलीच्या हा. पालखीबरोबर तुम्ही होय. पंढरीला चालला आहात. हा म्हणू का आपण एक? हा नक्कीच की. चंद्रभागा माझी बहीण, चंद्रभागा माझी बहीण, होईल पापा याचे भंग, होईल पापा याचे भंग, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे बेवरीच्या तेरी, आहे बेवरीच्या तेरी, माझे माहेर पंढरी, कुंडलिक माझा बंधू, कुंडलिक माझा बंधू, याची ख्याती काय सांगू, याची ख्याती काय सांगू, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी. धन्यवाद माऊली, धन्यवाद. अगदी अतिशय उत्कृष्ट असा अभंग तुम्ही म्हटलात. आणि पंढरीला गेल्यानंतर चंद्रभागेमध्ये पवित्र असं स्नान करून हा तुमच्या पांडुरंगाला भेटण्यासाठी लय चांगलं वाटतंय. चांगलं वाटतंय. तुमची वारी चांगली घडो, देव तुम्हाला असंच पायी चालण्याचं बळ देवो, शेतकऱ्यांचं जीवन सुखकर करो. नाही काय होतं की व्हिडिओ वाढत जातो. राहिलं झाला ना हा बघ. काय बोलचाल ताई? त्यांनी बोलते मला जे बोलायचं. हा बोला. काय मला का नाही ही वारी म्हणजे इतकी आनंद वाटते वारीची. हा आणि मला एक अभंग आवडते, एक अभंग थोडक्यात म्हणा, हा. थोडक्यात सांगा. किती गोड 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 नाम तुझे विठ्ठला, किती गोड 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 नाम तुझे विठ्ठला, नेसुनी आला पितांबर पिवळा, नेसुनी आला पितांबर पिवळा, गळ्यामध्ये वैजंती माळा, गळ्यामध्ये वैजंती माळा, किती गोड 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 नाम तुझे विठ्ठला, किती गोड 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 नाम तुझे विठ्ठला, टाळ मृदंगाचा आदिरत गोळी, टाळ मृदंगाचा आदिरत गोळी, देव दिशे ठाई ठाई, देव दिशे ठाई ठाई, किती गोड 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 नाम तुझे विठ्ठला, तू का म्हणे भीमा तिरी, तू का म्हणे भीमा तिरी, देवा उबाई टेवारी, देवा उबाई टेवारी, किती गोड 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 नाम तुझे विठ्ठला, पंढरीनाथ भगवान की जय. तर बघा, येथे माऊलींच्या आगमनापूर्वी जय्यत असे तयारी चालू आहे. माळशिरस या ठिकाणी आजचा जो मुक्काम आहे, या ठिकाणी माऊलींचा आज मुक्काम आहे आणि त्या मुक्कामाची तयारी माळशिरस प्रशासन असेल, माळशिरसचे सामाजिक कार्यकर्ते असतील, अगदी तन मन धन अर्पून माऊलींच्या येण्याची प्रतीक्षा करत आहेत. आणि माऊलींचं आगमन होण्यापूर्वी
या ठिकाणी जय्यत अशी तयारी चालू आहे. तर माऊलींचं दर्शन घेण्यासाठी आतापासूनच माळशिरसचे आसपासचे जे भक्त भाविक आहेत त्याचे माऊलींच्या येण्याची प्रतीक्षा करत आहेत. माऊलींना भेटण्यासाठी आतुरतेने त्यांची वाट पाहत आहेत. आज अगदी चिमुकल्यासह संपूर्ण कुटुंब या माऊलींचं दर्शन घेण्यासाठी रांगेत बसलेलं आहे. तासन तास वाट बघत आहेत. तुम्ही पाहू शकत असाल की अगदी लहान बाळांपासून ते अगदी 70-80 वर्षांच्या ज्येष्ठांपर्यंत या माळशिरस येथे माऊलींचं दर्शन घेण्यासाठी या माय माऊल्या आणि सर्व भक्तगण अगदी माऊली येण्याची आतुरतेने वाट बघत आहेत. आपल्या माऊलींच्या चरणावरती कधी नतमस्तक होतोय, माऊलींचं दर्शन कधी घेतोय, हे त्यांच्यामध्ये आसुसलेपण आहे. त्यांच्या मनामध्ये एक आस लागून राहिली आहे की माऊली कधी येत आहेत आणि कधी एकदाच मी माझ्या मायबापाचं, माझ्या माऊलीचं दर्शन घेतोय. तर मित्रांनो, माऊली माऊली या गजरामध्ये संपूर्ण महाराष्ट्र दुमदुमून गेलेला आहे. आळंदी ते पंढरपूर अशी पायी वारी करणारे लाखो वारकरी आज या विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी पंढरीला जात असताना ज्या ज्या ठिकाणी माऊलींचा मुक्काम असतो त्या त्या ठिकाणचे भक्त भाविक माऊलीला भेटण्यासाठी, माऊलीचं दर्शन घेण्यासाठी दूर दूरवरून तासन तास इथे उन्हातानामध्ये बसलेले असतात. पावसाचे दिवस आहेत, परंतु वरुण राजाने कृपा केल्यामुळे पाऊस यंदा कमीच पडलेला आहे.